राहणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही, सोबत राहणार नाही तुम्ही. शिंदे गटाने केला ना. हा. त्यांना ते अपेक्षित पाहिजे ना. त्यांना वाटवं आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप, त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही. त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगतो. म्हणजे तुम्ही ह्यावेळेला तुमच्यामुळे हे सगळे नाचवले जात आहे. कोण ते स्वतःहून नाचतात ते, त्याला मी काय करू. अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने. बदलला कोण? धोत्रे. त्यांच्या मुलाला दिला. आजारी आहेत म्हणून दुसऱ्या मुलाला दिलं. मुलाला दिला. हा, मुलाला नाही, पण काय खरगे साहेबांना पत्र लिहिलं होतं, त्याचं काही उत्तर आलं का? मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही. खरगेंकडून आमची असणारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समझोता करायला तयार आहे. तुम्ही ज्या जागा MBA कडे मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ. अजून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. औरंगाबादची जागा पण मागणार तू बैठकीत. जिंकलेली जागा आहे, सोडणार कसं. खैरेने तर प्रचाराला सुरुवात केली, करू द्या. स्तंभही पूजन केलं तुम्ही. बाबा शिंदे गटातून पण संदीपान भुमरे यांचं जवळपास नाव फिक्स होतं शिंदे गटाकडे. आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर. जागा नाही मिळेल तर अपक्ष उमेदवार टाकणार. नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी. तास थोडी आहे. पण ही जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार. मग तुमचा पक्ष उभा राहील. आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कॅन्डिडेट कोण आहे? गुलदस्त्यात आहे सर. नाही, पण शेवटी कसं आहे, पण राज्यात सर तुमच्या या भूमिकेमुळे कन्फ्युजन फार आहे. आणि तुमच्या इम्तियाज जलील तर नाही. प्रामाणिकपणाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं आहे. त्यांना करायचं नाही. भाजप आणि RSS शेवटी फायदा होईल अशी. इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार? मग त्यांनी सगळ्यांनी असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा. मी BJPला आपटून दाखवतो या ठिकाणी. इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार? मी तुम्हाला सांगितलं गुलदस्त्यात आहे. काही होऊ शकतं. गुलदस्त्यात आहे. गुलदस्ता बराच दिवस लांबच जातो तुमचा. नाही नाही इसका मतलब अंदर से बात चल रही है MIM से. अकोल्याबद्दल काय सांगाल? अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे? तुम्ही कुठून उभे राहणार? ते मी आपलं दोन ठिकाणी. नाही एकच. है गुलदस्ते में है, कहीं ऐसा तो नहीं है कि इम्तियाज जलील उम्मीदवार हो सकते हैं वंचित के? मैं किसी व्यक्ति की बात नहीं करता. सर अगर महाविकास आघाड़ी से बात नहीं जभी तो आप फिर से MIM और आप एक हो जाओगे? वो हमारी कमेटी जो है वो डिसाइड करेगी आगे की रणनीति क्या होगी. नहीं, आपने कहा सीट नहीं छोड़ेंगे औरंगाबाद की, इसलिए पूछा सर. क्या औरंगाबाद की सीट तो हम छोड़ने का सवाल ही नहीं है. आप पकड़ने की भी बात नहीं करनी. छोड़ने की बात नहीं करना. नहीं, आपने जीती थी लास्ट टाइम. मागे तुम्ही स्पष्टच केलं MIM साठी आता दरवाजे उघडे नाहीत म्हणून तुम्ही बोलला होता. आमच्याकडची आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. त्याच्यात पुन्हा पुन्हा विचारत राहण्यानंतर मी थोडी पुन्हा पुन्हा ते रिपीट करत बसणार आहे. थँक्यू.